हाय गाईस, आज आपण बोनलेस चिकन वेगळं काढलेलं आहे आणि चिकन वेगळं बनवणार आहे. चिकन 65 आणि चिकन असं बनवायचं आहे. मॅरिनेशनसाठी आपण दही घेत आहे. दही टाकल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण त्यात हिंग घालणार आहोत. हिंगाची चव खूप सुंदर लागते. आणि त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आलं लसूणची पेस्ट टाकून घेतल्यानंतर आपण त्यात हळद घालणार आहोत. हळद घालून झाली की मग नंतर त्यामध्ये 2 चमचे धणा पावडर टाकणार आहोत आपण. आणि लाल मिरची पावडर जी आहे ती आपले वार्षिक मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेणार आहे. तो आपल्या चवीनुसार टाकायचा आहे. आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण यात टाकू शकतो. आणि जे मॅरिनेशनसाठी आपण ज्या इन्ग्रेडियंट सगळे जे टाकलेले आहे ते सगळे मिक्स करून छान झाकून ठेवायचं आहे 15 मिनटासाठी. नंतर आपल्याला वाटण करायचं आहे. त्यासाठी मी काजू घेतलेले आहे, लसूण घेतलेले आहे, कांदा, टोमॅटो आणि तेजपान आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरच्या कवळ्या ज्या काड्या असतात त्या काड्या मी घेतलेल्या आहे. त्या काड्या छान वाटणामध्ये सुंदर लागतात आणि त्या मी घेतलेल्या आहे. आणि हे जे तमालपत्र आणि कांदा आहे तो मी फोडणीत घालणार आहे. आता आपण वाटण वेगळं काढून घेणार आहोत. मी यामध्ये कच्चाच कांदा आणि कच्चा टोमॅटो वापरत आहे. मी नेहमी असंच चिकन बनवते. मी कांदा भाजून घेत नाही. मी कांदा जो पेस्ट केलेली आहे ती मी तेलात तळून घेते. आणि कांदा मी तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर आता जी मी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती मी यामध्ये घालणार आहे. आणि जवळजवळ मंद असा गॅसवरती मी 10 ते 15 मिनटं याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी भाजून घेणार आहे. आणि छान झाकून ठेवून अशी मस्त भाजून घेते. आणि मग नंतर त्यामध्ये मला जे वाटेल ते मसाले मी घालत असते. मी आता लाल मिरची पावडर टाकलेली आहे. ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. आणि ऑलरेडी आपण मॅरिनेशनच्या वेळेससुद्धा मसाला आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यामुळे आता थोडंच टाकत आहे मी. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी टाकून घेत आहे, कारण कढई गरम आहे, मसाला जळायला नको म्हणून मी टाकत आहे. आणि आता तेल सुटत नाही तोपर्यंत आपण तळून घेणार आहे. नंतर जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे. वरून मी चिकन मसाला टाकत आहे, गरम मसाला टाकत आहे. 2 चमचे चिकन मसाला आणि 2 चमचे गरम मसाला अशा पद्धतीने मी चिकनमध्ये टाकलेला आहे. आणि आता छान हलवून घेतल्यानंतर मीठ बघून घ्यायचं आहे किती टाकायचं आहे ते. कारण आपण मॅरिनेशनच्या वेळेससुद्धा लावलेलं आहे. वरून कोथिंबीर टाकणार आहोत. आणि आपल्याला कितपत करी पातळ हवी आहे अशा अंदाजाने आपण आता यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि पाणी आपण शिजण्यापुरतंच टाकायचं आहे. अगदी भरपूर पाणी केलं तर चिकन व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे मी मोजकंच असं पाणी टाकणार आहे. आणि छान झाकून दणकून अशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि 15 मिनटं छान मंद याच्यावरती शिजल्यानंतर आपलं चिकन तयार आहे. या सगळ्यांनी चिकन खायला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.